भंडारा जिल्ह्यात मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळ होताच रस्त्यांवर श्वानाच्या झुंडी फिरताना दिसत असून वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 3084 नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि यामध्ये भंडारा शहरातील 773 घटनांचा समावेश आहे. चौकात 4 ते 10 मोकाट श्वानांचे झुंड दिसत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांमध्ये दहशत पसरली आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक आक्रोश व्यक्त करत असून जिल्हा व नगरपालिका प्रशासनाने निर्बंध, नसबंदी व नियंत्रणासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. वर्षभरात किती कुत्र्यांनी लोकांना चावा घेतला? मागील 11 महिन्यात 3084 पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि 773 शहरी भागामध्ये कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतलेला. काय सांगाल, कुत्रे का बरं चावा घेतलं होतं? त्याचं म्हणतात कारण जनरली जे डॉग बाईटच्या केसेस येतात ते मेनली स्ट्रे डॉग्स असतात. आता स्ट्रे डॉग्सचं वॅक्सिनेशन्स आणि बाकीचं काही स्टेटस त्यांना आपल्याला माहीत नसतं आणि लहान मुलांना मुख्यत्वे लहान मुलं प्रोन असतात कारण की ते कुत्र्यांजवळ खेळतात, बगीच्यांजवळ आणि गल्ल्या गुल्ल्यामध्ये जे मुलं खेळत असतात त्याच्यामुळे लहान मुलं जास्त प्रोन आहेत. कुत्रे चावल्यानंतर काय उपाययोजना करायला पाहिजे? सगळ्यात पहिले जी वुंड आहे ती वुंड व्यवस्थित वाहत्या पाण्याखाली त्यांनी धुवून घ्यावी. नंतर मग अँटी रॅबिस सिरम आणि वॅक्सिनेशनसाठी डिपेंडिंग ऑन द कॅटेगरीज ऑफ डॉग बाईट त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय इथे संपर्क साधायला पाहिजे.